23 तारखेला होणार आहे। त्या संदर्भामध्ये आज निवडणूक निरीक्षक महोदयांच्या उपस्थितीमध्ये कर्मचाऱ्याचं सेकंड रँडमायझेशन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठला कर्मचारी कुठल्या विधानसभेच्या मतमोजणीला जाणार आहे त्याचं ऑनलाईन या ठिकाणी रँडमायझेशन झालेलं आहे। जिल्हाभरामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतमोजणीच्या मोजणीसाठी 126 टेबलची व्यवस्था केलेली आहे। पोस्टल बॅलेट पेपरच्या मतपत्रिकेच्या मोजणीसाठी 70 टेबल लावलेले आहेत आणि ETPBS जे आर्मीच्या लोकांना आपण दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी 12 टेबलची आपण अरेंजमेंट केलेली आहे। 9 विधानसभामध्ये या पद्धतीने एकूण 208 टेबल्स लावलेले आहेत। त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयामध्ये ही मतमोजणी होणार आहे। त्यासाठी जवळजवळ 852 काउंटिंग स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे। मायक्रो ऑब्झर्व्हर आपण 242 लावलेले आहेत, जे की केंद्र शासनाचे अधिकारी कर्मचारी आहेत आणि निवडणूक निरीक्षकांच्या अखत्यारीमध्ये ते काम करणार आहेत। जवळजवळ 3000 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी स्टाफ आपण काउंटिंगसाठी नियुक्त केलेला आहे। म्हणजे एकंदरीत टोटल मॅन पॉवर जो आहे तो 5778 मॅन पॉवर आपण काउंटिंगच्या कामासाठी लावलेला आहे। काल मतदान होऊन आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत सर्व ज्या मतपेट्या आहेत, जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहेत, ते त्या ROच्या हेडक्वार्टरला स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करून ठेवलेले आहेत आणि ते स्ट्रॉंग रूम सील करत असताना उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि ऑब्झर्व्हर यांच्या उपस्थितीमध्ये ते सीलबंद केलेलं आहे आणि त्याच्या CCTVचे सगळे कव्हरेज आपण प्रत्येक उमेदवारांना लेखी विनंती केलेली आहे की आपण 24 तास केव्हाही आपण त्या ठिकाणी येऊन स्ट्रॉंग रूमला भेट देऊ शकता, किंबहुना आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी 24 तासासाठी जर बसवणार असाल तर त्या ठिकाणी आपण स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे आणि स्ट्रॉंग रूमचा दरवाजा आणि ते CCTVच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पाहायला उपलब्ध असणार आहे। प्रत्येक ठिकाणी पारदर्शकतेला आपण प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि मतमोजणीसाठी सुद्धा प्राधान्यक्रमानं पारदर्शक होईल यासाठी सर्व ते काळजी आम्ही घेतो आहोत।